सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असूनही अद्याप अधिकृत रिक्षा स्टँड नसल्याने प्रवाशांसह रिक्षा चालकाची प्रचंड गैरसोय होत आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गट धुळे महानगर प्रमुख संजय वाले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतेच रेल्वे स्टेशन प्रबंधकांना निवेदन दिले। अधिकृत स्टँड अभावे स्टेशन बाहेर रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या राहत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे। तसेच मुख्य प्रवेशद्वार ते बाहेरील रस्ता यातील अंतर जास्त असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग महिलांना व सामानांसह नाहक पायपीट करावी लागत असल्याने प्रवाशांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे। या वाढत्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची ने-आण सुलभ व्हावी यासाठी स्टेशन परिसरात किमान 30 रिक्षा थांबू शकतील असा अधिकृत स्टँडला तत्काळ मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। अधिकृत स्टँड झाल्यास स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल। यावर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। हे निवेदन देतेवेळी संजय वाल्ले यांच्यासह किरण आगलावे, शुभम जगदाळे, मयूर विस्पुते आदी शिवसैनिक तसेच मनोहर मोरे, ज्ञानेश्वर पाटील, सकाराम माने यांच्यासह अनेक रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। धुळे यांच्यातर्फे धुळे रेल्वे स्टेशन आवारामध्ये अधिकृत रिक्षा स्टँड मिळावं यासाठी निवेदन प्राप्त झालेलं आहे। हे निवेदन आमचा डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर कार्यालय भुसावळ या ठिकाणी पाठवण्यात येईल व पुढील कारवाई नियमानुसार भुसावळ करण्यात येईल। धन्यवाद। 30-40 वर्षापासून धुळे रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये आमचे रिक्षा बांधव त्या ठिकाणी परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी या ठिकाणी धंदा करत असतात रिक्षाचा। अगोदर फक्त धुळे चाळीसगाव ही ट्रेन अगोदर जात होती, याच्यानंतर आता धुळे मुंबई जाते। थोड्या दिवसामध्ये धुळे आणि पुणे या ठिकाणी रेल्वे चालू होणार आहे। परंतु काही 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी एक किरकोळ वाद त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनाने आमच्या सगळ्या रिक्षा बांधवांना या ठिकाणी त्यांच्या रेल्वे स्टेशनच्या आवारातनं बाहेर त्या ठिकाणी हुसकून लावलं। परंतु गेल्या 35-40 वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या रिक्षावाल्याचा इथे नागरिकांना त्रास नाही, प्रवाशांना त्रास नाही। परंतु एखादी घटना अपवाद जर सोडली आणि तिचं निमित्त धरून जर आमच्या रिक्षा बांधवांना या स्टेशनच्या बाहेर जर काढत असाल तर ही बाब या ठिकाणी बरोबर नाही। तुमचं चाळीसगाव असेल, नाशिक असेल, भुसावळ असेल या ठिकाणी रेल्वेच्या प्रीमायसेसमध्ये रिक्षावाल्यांना अधिकृतपणे त्या ठिकाणी थांबा रेल्वे प्रशासनाने मंजूर केला आहे। त्याच धर्तीवर धुळे रेल्वे स्टेशनमध्ये या ठिकाणी 30 रिक्षांचा कमीत कमी 30 ते 40 रिक्षांचा थांबा या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने मंजूर केला पाहिजे। त्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने सर्व रिक्षा बांधवांच्या पाठीशी या ठिकाणी शिवसेना खंबीरपणे उभी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी स्टेशन मास्टरांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही लवकरात लवकर वरिष्ठांशी संपर्क साधून या ठिकाणी थांबा आपल्याला कसा मंजूर त्या ठिकाणी करता येईल असे आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे।